झोपले होते आपल्या वारकरी. तोरा तोरा गेट तोरा. 'इथे झोपले वारकरी, उठले सर्व. गाडी सकाळी निघणार त्यांची, काय काम असेल लवकर निघाले सर्व वारकरी मागे लागतो. तीन बस्ते झालेले ते. आता इथे गाडी जी होती अग्निशामकची, ती सकाळी पालखीला जाणार होती. त्यांचं काय झालं काय माहिती. म्हणजे आम्हाला वारकरी झोपले सर उठले, इथे नंतर झोपले वारकरी. किती घेतो बाजूला. बहुतेक अंघोळ पण दिला आता. 3:45 झाले. 3:45 पर्यंत झाला असेल टाइम आता. एवढे लोक वलकडे वगैरे पॅकिंग झालेलं आहे. इकडे अंघोळी आहे आणि बाकी महिला मंडळ एअरटाईनमध्येच. कशी होती कुठेही एवढे खडे विडे सगळीकडे होते. आपला टेंट आहे ते गाड्या अग्निशामकच्या आतमध्ये ठेवलेली. एवढ्या त्यांनी रोडला ठेवलं पाहिजे ना, त्यांनी तिकडे आतमध्ये ठेवलेली गाडी. त्यामुळे सर्व इकडे बांधलेले वारकरी सर्व उठले. हवे मधला इकडे सुद्धा सर्व बंद झोपलेले.
दर्शन चालू आहे पूर्ण रात्र दर्शन चालू. रात्री हे लाईन पूर्ण इकडे 1 किलोमीटरच्या पुढे गेले सर. एवढी लाईन झालेली. 2 लाईन होत्या तरी पण. हे वारकरी तिचे आंघोळ वगैरे सर्व करून निघालेले बघा. तुम्ही जर इकडे आलात तर 3-3:30ला तुम्हाला अशी वारकरी तुम्हाला चालताना दिसतील. इकडे संडास टॉयलेट्स आहेत इकडे ते मला इथे जामर वगैरे सर्व बसवलेले. इंटरनेट सध्या बंद आहे थोड्या भागामध्ये. चला आता आपण आंघोळ करून इकडे जाऊन गाडी घेतलंय. चला मामा. सर्व खाली झालं. ओढा भाकर विठ्ठलाच्या गंधात रंगलेले आहेत भक्तीचे सौंदर्य. सर्वांना रामकृष्ण हरी. आत्मश्री चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज वारीचा 8वा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 341व्या सोहळ्याचा प्रवास जो आहे इंदापूर तालुक्यातून बारामती दिशेत होत आहे. लाखो वारकरी मुखी हरिनाम टाळ मृदंग आणि अंतकरणात विठ्ठलाची ओढ घेऊन पुढे चालत आहेत. ही वारी केवळ पायी चालण्याचा प्रवास असून श्रद्धा आणि समर्पण भक्तीचा अखंड मसून व हे माऊली चालत दोघे त्यांना पूर्ण दिवस सुट्टी नसल्यामुळे ते एक दिवसीय वारी करतात. ते बारामतीपर्यंत जाणार आहेत. आई हे पण माऊली दोघे येत आहे.
चला आजच्या प्रवासाचे प्रत्येक क्षण, पालिकेचे दर्शन, वारकऱ्यांच्या भावना, हरिनामाचा गजर आणि आर्थिक सुखानं आपण अनुभवणार आहोत. बोला पुंडली कवरदेव विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. दिंडी क्रमांक 20 सर्व शिस्तीत जाते. सर्वांच्या आयडी वगैरे आहेत बघा. एकसारखे एक कलरचे आयडी त्यांचे, त्याच्यामुळे वारकऱ्यांना अजून चांगलं सोयीस्कर आहे. कधी काय हरवलं तरी पण काय टेन्शन नाही. और ये हा जो सोला आहे आषाढी पायवारी सोला, खरंच सुंदर सोला आहे. आणि आज दिनांक 15 जुलै 2026 बुधवार. आता प्रवास कसा असणार आहे? उंडवडी गवल्याची इथून पालखी निघालेली आहे. पहिली विश्रांती उंडवडी पठारावर झालेली आहे. नंतर दुपारचा विसावा जो आहे ब्राह्मणपूर फाटा येथे होणार आहे. तिसरी विश्रांती मोरेवाडी इथे होणार आहे. आणि चौथी विश्रांती शराब पेट्रोल बारामती येथे. आणि रात्री पालखीचा मुक्काम असणार आहे शारदा विद्यालय प्रांगणामध्ये असणार आहे बारामती येथे. हे बघा 28 नंबर दिंडी इथे. काल त्यांची पकवास फुटलेली होती, धुमाळ फाटलेला होता, तरीही त्यांनी पूर्ण दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत आपलं हे भजन हरिपाठ चालू ठेवला होता. बघू शकता आपण. म्हणजे कुठलीही परिस्थिती असं किती कठीण संघर्ष असतो तर कोणत्या परिस्थितीमध्ये जगमायचं नाही, आपलं कार्य पुढे चालू ठेवायचं. त्या पद्धतीने काल त्यांनी सुद्धा परिस्थिती नव्हती, एक खेळ धुमाल होता, अरे तिने भजन थांबवलं नाही, हरिपाठ थांबवलं नाही. हे खरंच शिकणार का त्यांच्याकडे. आता टोलनाक्यावर आलो आहोत. बघू शकता श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील लिहिलेले नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हे बघा, या टोलनाकाचा क्रॉस करतो आपण. बघा, जशी जागा असेल तशी वारकरी आपले ऍडजस्ट करतात. आता रस्ता मोठा होता तर पुन्हा रस्ता वर गेला. आता रस्ता छोटा आहे, बरोबर 5 ते 6 लाईनच्या अंतरात चालत आहेत. श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाज मावल दिंडी क्रमांक 19 रथाच्या मागे.
किती शिस्तीत जात आहे वारकरी बघा आपण. माझ्या रामकृष्ण इकडे बघा ट्रॉली घेतलेली बरोबर बॅग साठी. पण वारी करायची म्हणजे ट्रॉली यूज करून आम्ही पण वारी करणार. मनात इच्छा आहे, निर्धार आहे, पण ते करणार नाही करणार. मला पहिल्यांदा वाटलं की लहान मुलाला घेऊन चालेल, हरकत नाही, तशी वारी चालेल आपल्याला. जोपर्यंत पंढरपूर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला सर्व असंच दिसणार आहे. जिकडे बघावं तिकडे ज्या रस्त्यांना ते आपल्याला सर्व माऊली दिसणार आपल्याला. बघा एका लाईनीत सर्व झाल्या, शिस्तीत चालू आहेत सर्व वारकरी. रथाच्या मागची दिंडी क्रमांक 23 शिरूर हवेली प्रासादिक दिंडी येत आहे. 23, 24, 25, 26, 27, 28 तेव्हा दिंडी क्रमांक 25 भजन चालू आहे. दिंडी क्रमांक 26 27 आलेले आहे. बघा किती आनंद व्यक्त करतो. वय किती असेल त्याला महत्व नाही, पण आनंद महत्वाचा असतो. विठ्ठल भेटीची आतुरता लागलेली आहे आपल्याला, त्यामुळं हा आनंद व्यक्त करतो. तेव्हा आमच्या हेमात आहेत, आमच्या दिंडीच्या मालकीन आहेत, तरी पण त्या सुद्धा दिंडी चालतात विचार करा. आणि त्यांच्या तर बोलायला झालं इतका संत तुकाराम महाराज यांचे वंशज, यांच्या पत्नी असून कधी त्यांच्या मनामध्ये दुजाभाव नसतो आणि मनामध्ये अजिबात अहंकार नाही. इथे चांगलं त्यांचं नेतृत्व आहे. आणि सर्व पालखीला जात असताना जे दिंडी आपले आहे 28 नंबर, सर्वांना ते सांभाळून घेतात, सर्वांची काळजी करतात. अशा आमच्या मध्ये होत्या. आपण पुढे त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा घेणार आहोत, मुलाखत सुद्धा घेणार आहोत त्यांची. इथून बारामती आहे 15 किलोमीटर दिसते, पर्यटन 39 आहे. त्यानंतर पंढरपूर, इकडे आपण विठ्ठलाच्या भेटीत जात आहोत, ते 136 आहे. इथे बघू शकतो आपण. पालखीच्या मार्गावर आपल्या गाड्यांना एंट्री नसते, पण हे जे गाड्या चालल्यात पुढे, हे पाण्याचे टँकर आहेत, पिण्याचे जे पाणी आहे त्याचे टँकर आहेत, म्हणून त्यांना इकडून एंट्री दिलेली. कारण ते पुढे जाऊन आपल्या वारकऱ्यांना मध्ये मध्ये जसं त्यांना स्पॉट दिले असेल त्या स्पॉटला ते थांबतील आणि तिथून सर्वांना पाण्याची व्यवस्था वारकऱ्यांसाठी केली जाते. बघू शकता आपण. बारामती फलटण सांगली
आणि सरळ असं औद्योगिक क्षेत्र आहे. हेमादाई तुलाच येऊन आहेत व नेहमी त्यांचा चेहरा आहे ना एकदम हसरा असतो एकदम. कधी टेन्शन मध्ये नसतात आणि सर्वांची काळजी घेत असतात आमच्या. दिंडीतील वारकऱ्यांना कसं सामोरं घ्यायचं नाही त्यांच्यावर शिकून द्यावं. वारकरी असतील त्यानंतर जे काम करणार असतात जे सेवा करणार असतात त्यांना सुद्धा सांभाळून घेतात. आणि नेहमी त्यांचा चेहरा आसरा असतो कधी. आणि कधी कोणाला सांगायचं असलं काय गोष्टी तर चांगल्या पद्धतीने सांगत असतात ते असं वाटतच नाही कधी आम्हाला की ते दिल्लीच्या मालकी म्हणून. जसे आमचे बरोबरचे चालणारे वारकरी असतात आई असतात त्याप्रमाणे ते आमच्या सोबत चालत असतात. आणि तुम्हाला कधी त्यांना बघितलं वाटणार नाही की मालकी नाही. आणि कधी अहंकार नाही काय नाही. आणि इव्हन ते सर्व लक्ष देण्याचं काम ते करतात. कधी वाढायला लागलं तर स्वतः पण वाढायचं काम करतात. जिथे कमी पडलं ते उचलून देणार त्यांना हे घ्या. आणि आपलं जर जेवण झालं असेल ना तर एकदा भात घे थोडं किंवा काय गोड पदार्थ असेल पिठलं असेल भाकरी असेल तर भाकरी घ्या. हेमादाई बोललं ना नावाला मालकीन आहेत तर बोललं तर दिंडीचे सेवेकरीच आहेत आपल्या. एवढं ते वारकऱ्यांची सेवा करत. माऊली तुमचं नाव काय? सुदाम भगवान वाघ, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. कधी आले तुम्ही? मला 2-4 दिवस झाले. गाव लोकसेवा पण आपण असं करतो फुकट गंध लावतो. ज्यांना दिले त्यांना समजा पैसे घ्यायचे नाही दिले घ्यायचं. बाबा विचार करा हे आपले माऊली आहेत. विचार करा म्हणजे यांच्यामुळे हे वातावरण निर्मित होते. जर आपण याच्यामध्ये गेलो वारीमध्ये आणि जाताना तुम्ही रस्त्याला बघितलं सर्वांना गंध लावला तसं दुसरं वातावरण ते विठ्ठलमय करतात. भले त्यांनी स्वतः गंध असं लावले तोंडच लावले तर इतरांना ते सेवा देतात गंधाची. आणि न पैसे न मागत ते सेवा करत आहेत. आणि खरंच अशा जे गंध लावणारे जेवढे पण असतात आपल्याकडे त्यांच्यामुळे पूर्ण वातावरण निर्मित असं लावत असते. कारण जे पुढे गेल्यानंतर तुम्ही बघाल की जे दर्शनासाठी लोक येतात ते जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या गंध लावल्यानंतर त्यांना पण असं वाटतं की ते स्वतः वारीला आल्यासारखं त्यांना
भास होते. आम्हाला पण अशी इच्छा वाटते, कारण काय आम्ही पण टीव्हीवर या, कारण की आम्हाला पण खूप खूप चांगलं वाटावे म्हणून आम्ही अशी सेवा करतो. नाही, चांगली सेवा आहे माऊली, खरं. धन्यवाद. आज 9:30 वाजलेले आहेत. आज जरा वातावरण मस्त शांत आहे. ऊन कमी आहे, एकदम सावली आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे. तर 2-3 दिवस बघितलं आपण, खूप ऊन होता आणि पहिल्या दिवशी बघितलं तर मुसळधार पाऊस. नंतर पावसात सुद्धा वारी थांबली नाही. हे बघा, भालदार सुद्धा आहेत सत्तावन्न दिंडीचे. तुम्ही बघत आहात वारीमध्ये असंख्य भगवतच आपण बघत असतो. पण हे ध्वज का असतात हे माहिती आहे का तुम्हाला? भगवा रंग हा त्याग, वैराग्य, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक मानला जातो. वारकरी संसारात राहूनही मनाने विठ्ठलाला अर्पण असलेला संदेश हा भगवा ध्वज देत असतो. प्रत्येक दिंडीचा स्वतःचा ध्वज असतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या गर्दीत आपली दिंडी सहज ओळखता येते आणि वारकरी एकत्र राहतात. वाऱ्यावर डोलाने फडकणारा भगवतच जणू सांगत असतो, मुखी नाम, हाती ध्वज आणि हृदय विठ्ठल. म्हणूनच वारीत भगवंताच्या श्रद्धा, एकता आणि भक्तीचे प्रतीक, जिवंत प्रतीक मानला जातो. भगवंताचा फक्त कापडाचा तुकडा नाही, तो वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा, समर्पणाचा आणि विठ्ठल भक्तीचा उंचावलेला मानबिंदू आहे. आपण बघू शकतो प्रत्येक दिंडीमध्ये तुम्हाला हा भगवंत दिसेल आणि सर्वांचे कलर सुद्धा तुम्हाला सेम दिसतील. विश्रांतीसाठी पाहुणे झालेले जातात. पाहुणे झाला आपण इथे वाडी जाणार आहे. पोलीस कर्मचारी आपल्या वारकऱ्यांना वाट करून देतात.
दर्शनासाठी दुपारची वस्ती इथे ब्रह्मणपूर नेपत वलन बघा कशी लाईन लावलेली दर्शनासाठी लागलेली. पावणे 12 झालेत. रथ आपला पालखीला तिथे थांबलेले आणि बाकी सर्व असे विसाव्याला जी जागा भेटेल त्या ठिकाणी थांबलेले. बघा आता हे बघा जेवायला बसले सर्वजण असते, सर्व जेवायला बसले इकडे. जिथे जागा असेल तिथे बसून घेतो जेवायला. हे बघा सर्व आता इथे बसेल. हे बघा रिंगणासाठी घोडा असतो, घोड्याचं दूध घेतलेलं. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हे बघा या टायमाला सर्व जेवायला बसतात ना, बरं उन्हामध्ये जेवायला. सूर्य एवढा तापला तरी पण
अशोक आलो 2 मिनिटं जाऊ. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. मयूर भागेल ना ज्ञानोबा तुकाराम.
हरिराव मांडला, हरिराव मांडला. कुठे झालं कुठे